मी नितेश भाऊंना विनंती करतो, महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतो, त्यांचं वय कमी आहे, ते मंत्री झालेत, पुढे अनेक काळ त्यांना राजकारण करायचंय। तुम्ही नेत्याला खुश करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान करत आहात। फक्त देवेंद्र फडणवीस साहेब खुश व्हावेत यासाठी तुम्ही वक्तव्य करत आहात आणि असे फालतू वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता जर तू पसरवत असाल आणि त्याच्यात तुम्हाला वाटतं की त्यामुळे तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे लाडके आहात, हा लाडकेपणा काही दिवसच तुमचा त्या ठिकाणी पुरणार आहे। पण तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी, सामान्य लोकांच्या हितासाठी जर काय केलं तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल। पण फक्त नेत्याली तुम्हाला डोक्यावर घेण्यासाठी जर तुम्ही महाराष्ट्राचं नुकसान करत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला त्या ठिकाणी माफ करणार नाही। प्रकाश आंबेडकर म्हणतात की ज्या पद्धतीने लोकसभेला अयोध्या आणि राम मंदिराचा मुद्दा वापरला, तसा आता आगामी निवडणुकांमध्ये औरंगजेब आणि कबरीचा मुद्दा भाजप आरक्षण वापरला। हे बघा, जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा आरक्षणाचा मुद्दा पेटतो, तेव्हा तिथं प्रभू श्री राम मंदिराचा मुद्दा त्या ठिकाणी पेटतो, त्याच्याबरोबर इतरही काही विषय त्या ठिकाणी होत असतात। आणि इलेक्शन संपलं त्या मुद्द्यावर कुणीही बोलत नाही। आज कुणी त्या मुद्द्यावर बोलतंय का की ज्याच्यावर लोकसभाच्या काळामध्ये वातावरण गरम केलं गेलं होतं, विधानसभेच्या इलेक्शनमध्ये वातावरण गरम केलं होतं, म्हणजे मुख्य प्रश्न राहिले बाजूला, फक्त वातावरण गरम केलं आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याचा पूर्णपणे फायदा या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना, त्यांच्या आमदारांना झाला, म्हणून आज ते सत्तेत आहेत। आणि जसं इलेक्शन संपलं वातावरण थंड। म्हणून तर सामान्य लोकांना मला सांगायचंय की नेते आणि पक्ष फक्त आपल्याला इलेक्शन पुरतं गरम करतात, वातावरण गरम करतात, वापर करतात आणि सोडून देतात। आणि प्रकाश आंबेडकर साहेब त्या ठिकाणी जे बोलत आहेत ते खरं आहे की हे वातावरण जे आज गरम केलं जातंय ते काय महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी नाही। कारण खऱ्या अर्थाने विचार रयतेचं राज्य म्हणजे सामान्य लोकांचे विचार मनामध्ये ठेवून काम करणं हे या सरकारला जमत नाही। पण 29ला या देशामध्ये परत एकदा भाजपचं सरकार यावं, ते सुद्धा 400च्या पुढे यावं, म्हणून वातावरण आजपासून या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गरम केलं जातंय। म्हणजे त्यासाठी भाजपचाच विचार केला जातोय, लोकांचा नाही। प्रकाश आंबेडकर साहेब बोलतात